नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील भूगोलाचा जो काही आपला पेपर आहे हवामानशास्त्र या हवामानशास्त्रातील वायुराशी एअर मासेस या संकल्पनेचा विचार आपण या ठिकाणी करतो. मित्रहो, मागील तासामध्ये वायुराशीची संकल्पना काय आहे, वायुराशीची व्याख्या काय आहे, वायुराशीचे गुणधर्म काय आहेत आणि वायुराशीचे स्रोत प्रदेश कोणकोणते आहेत याचा विचार आपण मागील तासामध्ये या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, हे सगळं बघत असताना आज आपण वायुराशीचे वर्गीकरण किंवा वायुराशीचे प्रकार ज्याला म्हणता येईल वायुराशीचे वर्गीकरण किंवा वायुराशीचे प्रकार हे या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, वायुराशीचं वर्गीकरण करत असताना मुख्यतः वायुराशीच्या उत्पत्ती क्षेत्राची अक्षवृत्तीय स्थिती व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे स्वरूप या दोन बाबी विचारात घ्याव्या लागतात. वायुराशीचं जर आपल्याला वर्गीकरण करायचं असेल तर त्या वायुराशीची निर्मिती कुठे झालेली आहे आणि निर्मिती होत असताना तो भाग अक्षवृत्तीय दृष्ट्या कुठे आहे याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. आणि दुसरं म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग कसा आहे, पृष्ठभागाचं स्वरूप मग ते महासागरी आहे की खंडाच्या अनुषंगाने आहे, या दोन बाबीचा विचार करूनच मग आपल्याला या ठिकाणी वायुराशीचं वर्गीकरण हे या ठिकाणी करता येतं. वायुराशीच्या उत्पत्ती क्षेत्राची अक्षवृत्तीय स्थिती हे त्या ठिकाणी आपल्याला काय दर्शवते तर अक्षवृत्तीय स्थिती हे तापमानाच्या वितरणाचं निर्देशक असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जर 0° अक्षवृत्त असेल तर तिथे जास्त तापमान आहे. अगदी आपण उच्च अक्षवृत्तावर जर गेलो अगदी 50च्या पुढे तर आपल्याला त्या ठिकाणी थंड प्रकारचं तापमान त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच अक्षवृत्तीय स्थिती ही वायुराशीचं जे उत्पत्ती झालेले क्षेत्र असेल त्याची अक्षवृत्तीय स्थिती ही त्या ठिकाणी असणाऱ्या तापमानाचं निर्देशन आपल्याला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाचं स्वरूप जर म्हटलं तर आपण बघितलं की पृथ्वीचं पृष्ठभागाचं स्वरूप म्हणजे काय तर या ठिकाणी तो खंडाचा भाग आहे की महासागराचा आहे, म्हणजे त्या ठिकाणी जमिनीचं वितरण आहे की पाण्याचं वितरण झालेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्या वायुराशीत आर्द्रतेचं प्रमाण किती असेल. कारण आपण वायुराशीची व्याख्या करत असताना वायुराशीची व्याख्या केलेली आहे की वायुराशी म्हणजे हवेचा किंवा वायूचा एक मोठा असा समूह भाग की ज्यामध्ये समान तापमान व समान आर्द्रता आहे असा मोठा विशाल भाग याला आपण वायुराशी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच मग आपण पाहतोय की पृथ्वीच्या पृष्ठभागाचे स्वरूप म्हणजे जमीन आणि पाणी आणि त्यावरून मग वायुराशीमध्ये जमिनीवरील ती वायुराशी जर असेल तर त्या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण कमी असेल. त्या वायुराशीची निर्मिती जर पाण्यावर झाली असेल, महासागरावर झाली असेल तर निश्चित त्या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण हे अधिक असणार आहे. म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागाचे स्वरूप हे आपल्याला त्या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण त्या वायुराशीमध्ये कसं आहे याचा निर्देश करण्याचं काम या ठिकाणी करतं. जसं आपण पाहिलं की वायुराशीचं क्षेत्र अक्षवृत्तीय दृष्ट्या कुठं आहे यावरून आपल्याला त्या वायुराशीचं तापमान किती आहे हे लक्षात येतं. तर त्या वायुराशीचं उत्पत्ती क्षेत्राचं स्वरूप कसं आहे यावरून, पृष्ठभागाचं स्वरूप कसं आहे यावरून त्या ठिकाणी असणाऱ्या आर्द्रतेचं प्रमाण किती आहे किंवा आर्द्रता कशा प्रकारे आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. वायुराशीच्या उत्पत्तीचा व गुणधर्माचा अभ्यास केल्यास वायुराशीचे भरपूर प्रकार या ठिकाणी पडतात.
परंतु तापमान व आर्द्रता यांचा जर विचार केला तर मुख्य करून तापमानानुसार वायुराशीचे दोन प्रकार या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसून येतात. पहिला प्रकार म्हणजे ध्रुवीय वायुराशी. या वायुराशीचा विचार करत असताना पहिला म्हणजे ध्रुवीय वायुराशी आणि दुसरं म्हणजे उष्णकटिबंधीय वायुराशी. उष्णकटिबंधीय वायुराशी. मग या ध्रुवीय वायुराशीची देखील जर पुढे आपण गेलो तर आपल्याला असं दिसतंय या ध्रुवीय वायुराशीची देखील दोन प्रकार या ठिकाणी पडतात. ते म्हणजे ध्रुवीय वायुराशी आणि आर्टिक वायुराशी. ध्रुवीय वायुराशी आणि आर्टिक वायुराशी. ध्रुवीय वायुराशी आणि आर्टिक वायुराशी असे दोन प्रकार पुन्हा या ध्रुवीय वायुराशीचे पडतात. तर उष्णकटिबंधीय वायुराशीचे देखील उष्णकटिबंधीय वायुराशी व दुसरा प्रकार विषुवतीय वायुराशी. उष्णकटिबंधीय आणि विषुवतीय वायुराशी असे दोन पुन्हा त्याचे प्रकार या ठिकाणी आपल्याला पडलेले दिसून येतात. याचा अर्थ वायुराशीचे दोन मुख्य गट व 4 उपगट केले तरी ज्या गटक्षेत्रात भूपृष्ठासारखे नाही तिथे जमीन व समुद्र आहे. समुद्रावरील वायुराशीत आर्द्रता जास्त असते तर जमिनीवरील वायुराशीत आर्द्रता कमी असते. त्यावरून वायुराशीचे पुन्हा दोन प्रकार पडतात. म्हणजे खंडीय वायुराशी आणि दुसरा आहे महासागरीय वायुराशी. मग अशा पद्धतीनं वायुराशीचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं की ध्रुवीय खंडीय वायुराशी आणि ध्रुवीय महासागरीय वायुराशी, आर्टिक खंडीय वायुराशी आणि आर्टिक महासागरीय वायुराशी. याही ठिकाणी उष्णकटिबंधीय खंडीय वायुराशी, उष्णकटिबंधीय महासागरीय वायुराशी. पुन्हा याही ठिकाणी विषुवतीय खंडीय वायुराशी आणि याही ठिकाणी विषुवतीय महासागरीय वायुराशी. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकार हे या ठिकाणी आपल्याला करता येतात. वायुराशीतील उभ्या तापमानाच्या वितरणावरून आपल्याला त्या वायुराशीच्या स्थिरतेनुसार किंवा स्थिरतेचा अभ्यास करून देखील आपल्याला या वायुराशीचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी करता येतात. या वायुराशीचे प्रकार जर आपण बघितलं तर पहिली वायुराशी
या अनुषंगाने जर बघितली तर स्थिर वायुराशी आणि दुसरी वायुराशी ही अस्थिर वायुराशी. स्थिर वायुराशी आणि दुसरी अस्थिर वायुराशी. मित्रांनो, जर वायुराशीतील तापमानाच्या उभय वितरणावरून आपल्याला त्या ठिकाणी वायुराशीचे दोन प्रकार किंवा त्या वायुराशीच्या स्थिरत्वावरून त्याचे दोन प्रकार या ठिकाणी आपण करतो की स्थिर वायुराशी ही वातावरणाच्या हवेच्या अधोगामी हालचालीमुळे भूपृष्ठावरील हवेवर उंचीवरील हवेचा दाब पडून भूपृष्ठावर हवेची राशी जमतात व त्या एकाच जागी स्थिर असतात. अशा वायुराशीला स्थिर वायुराशी असे म्हणतात. बघा, आता स्थिर वायुराशी म्हणजे कशी वायुराशी की वातावरणाच्या हवेच्या अधोगामी प्रवाहामुळे म्हणजे खाली येणाऱ्या प्रवाहामुळे काय होतंय की भूपृष्ठावरील असणारी जी काही हवा आहे या हवेवर प्रचंड स्वरूपाचा दाब पडतो आणि दाब पडल्यामुळे तेथील असणारी जी काही हवा आहे ती एकाच ठिकाणी स्थिर होते. अशा स्थिर झालेल्या या हवेला किंवा वायूला त्या ठिकाणी स्थिर वायुराशी असे म्हणतात. वातावरणातील हवेची ऊर्ध्वगामी हालचाली फारच कमी असते. या ठिकाणी वर जाणारी हालचाल ही फार कमी असते. या ठिकाणी कमी प्रमाणात झाल्यास थंड भूपृष्ठाच्या सानिध्यात असलेली हवा ही वहनाने अधिकच गार होत जाते आणि गार होऊन ती जड होते आणि जड झाली की ती भूपृष्ठावर स्थिर झालेली आपल्याला दिसून येते. कधी कधी प्रत्यावर्ताच्या वेळी वातावरणातील हवा खाली उतरून भूपृष्ठाच्या हवेवर एकावर एक थर असे जमतात आणि त्याचे रूपांतर वायुराशीमध्ये होते. अशी वायुराशी ही स्थिर वायुराशी असे समजले जाते. यावेळी हवेचे ऊर्ध्वगमन होत नसल्यामुळे या ठिकाणी सांद्रीभवन होत नाही आणि सांद्रीभवन होत नसल्यामुळे या ठिकाणी वृष्टी देखील होत नाही. मित्रांनो, दोन प्रकारच्या ज्या काही वायुराशी आपल्याला या ठिकाणी त्या वायुराशीतील असणाऱ्या तापमानाच्या वितरणावरून लक्षात येतात किंवा तापमानाच्या उभ्या स्वरूपाचं वितरण जर आपण बघितलं तर उभ्या स्वरूपाच्या वितरणावरून आपल्याला त्या वायुराशीचे दोन प्रकार या ठिकाणी पडतात. एक म्हणजे स्थिर वायुराशी. ही स्थिर वायुराशी कशी निर्माण होते तर वातावरणातील अधोगामी प्रवाह जो काही या ठिकाणी येतो या अधोगामी प्रवाहामुळे वातावरणात भूपृष्ठावरील असणाऱ्या वायूच्या थरावर अधिक दाब पडतो. थरावर थर त्या ठिकाणी साचतात येतात आणि त्यामुळं दाब पडल्यामुळे अधिक भार पडल्यामुळे वजन पडल्यामुळे त्या ठिकाणी स्थिर अशा प्रकारची हवा किंवा वायू त्या ठिकाणी निर्माण होतो आणि मग अशा पद्धतीनं स्थिर वायुराशीची निर्मिती त्या ठिकाणी. किंवा काही वेळेस वातावरणातील असणाऱ्या या प्रत्यावर्तामुळे एकावर एक असे थर या वायुराशीच्या भूपृष्ठाच्या भागामध्ये साठत जातात आणि त्यावरून त्या ठिकाणी जड व स्थिर थंड अशी वायुराशी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. या वायुराशीमध्ये स्थिर वायुराशीमध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह होत नसल्यामुळे त्या ठिकाणी सांद्रीभवनही होत नाही आणि पाऊस देखील पडलेला आपल्याला आढळत नाही. आता दुसरी जी काही वायुराशी आहे ती आहे अस्थिर स्वरूपाची वायुराशी. आता अस्थिर स्वरूपाची ही जी काही वायुराशी आहे ही भूपृष्ठापासून हवेचा ऊर्ध्वगामी हालचालीमुळे काही अडथळा
न होता हवा एकसारखी वर जाते. त्या हवेच्या जाड थराला अस्थिर वायुराशी असे म्हणतात. या वायुराशीत उंचीनुसार हवाचे तापमान कमी होण्याचे प्रमाण हे असंपृक्त हवेच्या उंचीनुसार तापमान कमी होण्याच्या प्रमाणापेक्षा अधिक असते. ही स्थिती उन्हाळ्यात उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये आवर्तच्या वेळी आढळते. अशा परिस्थितीत हवा वर जाणाऱ्या हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन ढग तयार होतात, वृष्टी होते व ध्रुवीय वायुराशीच्या बाबतीत अशीच परिस्थिती निर्माण होत असते. बघा, या ठिकाणी होतं काय की भूपृष्ठापासून हवेचा ऊर्ध्वगामी हालचाली या ठिकाणी सुरू होतात. हवेच्या ऊर्ध्वगामी हालचाली होतात आणि हवेच्या त्यांना काहीच त्या ठिकाणी अडथळा राहत नाही. ऊर्ध्वगामी हालचाली होतात आणि एकसारखी हवा वर जात राहते आणि त्या हवेचा जाड थराला अस्थिर हवा असे म्हणतात. मग या वायुराशी एकसारख्या वर गेल्यामुळे काय होते की त्या ठिकाणी तापमान कमी होण्याचं प्रमाण हे अधिक असतं आणि तापमान कमी होण्याचं प्रमाण हे अधिक असल्यामुळं त्या ठिकाणी सांद्रीभवन होतं आणि अशा प्रकारची वृष्टी देखील त्या ठिकाणी होते आणि ध्रुवीय वायुराशीच्या संदर्भामध्ये असेच प्रकार या ठिकाणी घडलेले आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण वायुराशीचं वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण हे आजच्या तासामध्ये या ठिकाणी बघितलेलं आहे. धन्यवाद.